मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुंबईत आज अभूतपूर्व थरार पाहायला मिळालाय। शेतकरी नेते रविकांत तुपकर थेट विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडकले असून त्यांनी थेट विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केलाय। सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या मुद्द्यावर रविकांत तुपकर प्रचंड आक्रमक झालेत। मुंबईतल्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त भेदून तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह थेट विधान भवनाच्या दारात पोहोचले। तिथे त्यांनी काय केलं बघा हा थेट व्हिडिओ। राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी विधान भवनासमोर हे वादळी आंदोलन छेडलं। शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या अशा घोषणा देत तुपकरांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांच्या प्रती थेट विधान भवनाच्या दिशेने भिरकावण्यात आल्या आणि सोबतच सोयाबीन कापूस उधळून सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या अचानक झालेल्या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः धावपळ उडाली। या आंदोलनाला गेल्या महिन्यातील अन्नत्याग आंदोलनाची पार्श्वभूमी आहे। 15 ते 19 जून दरम्यान बुलढाण्यात तुपकरांनी 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं। तेव्हा त्यांची प्रकृती खालावल्याने राज्यभर जाळपोळ आणि रास्ता रोको झाला होता। त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत उच्चस्तरीय बैठकीचं आश्वासन दिलं होतं। मात्र अनेक दिवस उलटूनही सरकारने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने तुपकरांच्या संयमाचा बांध सुटला आणि हा संतापाचा स्फोट थेट मुंबईत पाहायला मिळाला। आम्ही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हो, आमच्या अंगावर घाले घातले, आम्हाला पोलीस या ठिकाणी मारण्याचं काम करते। आमच्या शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा झाला पाहिजे, त्याच्या अटी आणि निकष रद्द केले पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। परंतु पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी गचाट्या दिल्या। या संदर्भात कुठल्या मंत्र्यांसंदर्भात चर्चा झाली होती का यापूर्वी आंदोलनाच्या? अजिबात नाही, हे सरकार पळ काढायला पाहिजे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं कर्जमाफी करू करताय। मला शेतकरी आहे, मला पोलिसांनी चॉकलेट लोट मार्केट चॉकलेट दडपशाही करणाऱ्या सरकारचा आम्ही अन्नदाते हो, आमची तर आम्ही जगाचे पोशिंदे आहोत। आम्ही शेतकरी हो, आम्ही काही इतकं कोणत्या रोडचा ठेका मागायसाठी आलो नाही, इथं काही कोणतं काम मागायसाठी आलो नाही। पण सरकारच्या माध्यमातून पोलिसांनी दडपशाही केली, आम्हाला लूट मार्केट लुटलं, नक्कीच आश्वासनं हवेत विरली की शेतकऱ्यांचा संताप कसा रस्त्यावर आणि थेट विधान भवनाच्या दारात येतो याचं हे जिवंत उदाहरण आहे। या आंदोलनानंतर आता सरकार काय पाऊल उचलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।